नमस्कार मित्रांनो. आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये गायीला इतकं महत्व काय याची माहिती जाणून घ्यायची आहे, तर आपण व्यवस्थित आणि योग्य व्हिडिओच्या ठिकाणी आल्यात. मित्र, प्राचीन काळी म्हणजे इसवी सन पूर्व असेल किंवा सिंधू कालीन संस्कृतीच्या अगोदर असेल मित्र, त्या वेळीपासून आपण आपल्या गायीला आईचा दर्जा देतो. तर आईचा दर्जा गायीला देण्यापाठीमागचं काहीतरी कारण असेल किंवा काय तरी त्यावेळची अशी गोष्ट असेल की आपण गायीला आपण आईचा दर्जा देतो. तर मित्र, आम्ही लहानपणी कसं असायचं, गावी असायचं, लाईट नसायची आणि मग दारात काय पोती वगैरे टाकून आम्ही बसायचं किंवा झोपायचं. त्यावेळी आमचे वयस्क असणारे आजोबा वगैरे आम्हाला काहीतरी कहाणी सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या कहाणीनुसारच मी आज तुम्हासनी गायीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आईचा दर्जा का दिला गेलाय याची मी तुम्हाला माहिती सांगतो. मित्र, असं म्हटलं जाते की कोण्या एका काळी जंगलामध्ये, म्हणजे त्यावेळेस पूर्ण जंगलच होतं, अरण्य, मोठं अरण्य असं होतं. जंगलामध्ये एक नवरा आणि एक बायको दोघ जण वास्तव्य करीत होते. त्यांच्या बरोबर आता नवरा बायको दोघं म्हणले की साहजिकच काही पाळीव प्राणी देखील त्यांच्या सोबत असणार. तर त्या पाळीव प्राण्यांच्या मध्ये ते एक नवरा बायको राहत असतात आणि साहजिकच एक मनुष्य वस्ती असली तर त्या ठिकाणी पाळीव प्राणी असतात. तर त्या पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात हे नवरा बायको ते राहत असतात. दिवस जातात, त्याची बायको गर्भवती होती. गर्भवती 9 महिन्याची त्याची बायको गर्भवती असताना एक राक्षसाकडून त्यांच्या वस्तीवर हल्ला होतो. त्याच्यामध्ये ते पुरुषाला ते ठार मारतात आणि ते जातात. त्याच्या बायकोला मोठा धक्का बसतो आणि त्याचा मोठा धक्का बसल्यानंतर त्या बायकोची तिथं प्रस्तुती होते, म्हणजे डिलिव्हरी होती बायकोची आणि बायको मरण पावते. आता इकडं आई मरण पावलेली आहे आणि इकडं बाळ, ते जिवंत बाळ रडायला लागले आणि हे रडत असणारं बाळ भुकेलं असल्यामुळं रडत होतं आणि हे तिथं त्यांच्या शेजारी असणाऱ्या गायीला ते बाळाचा आवाज जातो आणि ती गाय येते, गायीला पाना फुटतो आणि ती तिच्या स्तनातून आपोआप दूध यायला चालू होतं आणि ते दूध बाळ पित. असे मग दिवस जातात. तो मुलगा मोठा होतो. तो मुलगा आता त्या गायीलाच आपली आई असं समजत असतोय. कालांतराने मित्रांनो, की कुटुंबाची शैली बदलली, काही ठराविक लोक एकत्र येऊन राहायला लागली. अशात एका ठिकाणी अग्नी देवता आपले तपश्चर्या करीत असताना एका व्यक्तीने नजर चुकीने त्यांची तपश्चर्या बंद केली. अग्निदेवता चिडले आणि त्याने संपूर्ण जाळपोळ चालू केली. आगीच्या भक्ष्यस्थानी जे येईल, जे दिसेल ते सगळं पडू लागले. ही आगीचा प्रकोप तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणपर्यंत आला. त्यावेळी तिथल्या लोकांनी किंवा त्या मुलाने अग्निदेवताची पूजा केली आणि अग्निदेवताची माफी मागितली. साक्षात अग्निदेवता त्यांना प्रसन्न झाले आणि अग्निदेवतानं त्यांना वर दिला की तुम्हाला काय तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते सांगा. मुलाच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा संपूर्ण जो प्रकोप आहे किंवा जे काय घटना आहे ती थांबण्याची विनंती केली. अग्निदेवता तयार झाले, पण त्यांनी सांगितले की प्रत्यक्षात कोणाचा तरी बळी गेल्याशिवाय किंवा कोणीतरी अग्निप्रवेश केल्याशिवाय हे अग्नि तांडव थांबणार नाही. मग त्या गोमातेनं क्षणाचाही न विचार करता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी अग्नीमध्ये प्रवेश केला
ते पाहून सर्वांना फार दुःख झाले. आणि त्या दिवसापासून मित्र, मी सांगतो की त्या दिवसापासून, त्या वर्षापासून, त्या सालापासून ज्या ज्या वेळी की माणसांच्यावर अत्याचार झाले, माणसाने होम हवन पूजा अर्चा केली का, तर आपल्याला सुख प्राप्तीसाठी, तर त्या त्यावेळी तुम्ही बघित असाल की एक पिठाची गाय तयार केली जाते आणि ती होमामध्ये आपल्या अर्पण केली जाते. म्हणजे प्रत्यक्षात गायीला आपल्या तिथं म्हणजे अग्नीच्या बक्षीस दिलं जातं. तर याच्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायी ही आपल्याला फार महत्वाची आहे. आता पुढलं कारण काय, तर गायीला आपण कामधेनू मानतात. कामधेनू याचा अर्थ काय, तर इच्छित वर किंवा इच्छित वस्तू देणारी व्यक्ती किंवा इच्छित वस्तू देणारी गोष्ट म्हणजेच कामधेनू. तर कामधेनू या गायीला पूर्वी ऋषी मुनी किंवा राजे रजवाडे यांच्यामध्ये फार मोठं स्थान होतं. आज तुम्ही कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि कलियुगात असताना आपल्याला गोमातेबद्दल सगळीकडे ऐकतो आपण. गोमातेचं रक्षण केलं पाहिजे, गोमातेला आपण जपलं पाहिजे, गोमातेचं पूजन केलं पाहिजे, हे सगळं ऐकतो. पण प्रत्यक्षात गोमातेमुळं काय झालं हे कधी आपण कुणाकडून ऐकलेलं नसेल असं मला वाटतंय. मी पण ही गोष्ट ऐकली. ही गोष्ट आमच्या आजोबाने सांगितलेली गोष्ट आहे. आज ती कुठं लिखित आहे किंवा नाही मला माहित नाही, पण आजोबाने मला सांगितलेली गोष्ट आहे. तर मित्र हो, आज तुम्ही सुद्धा गोमातेचं रक्षण करायला हवं. भुकेलेल्या गोमातेला तुम्ही अन्नदान द्यायला पाहिजे. आज मोठमोठे धनिक श्रीमंत लोक आहेत, ते आपल्या बंगल्यामध्ये गोमातेसाठी स्वतंत्र रूम बांधत आहेत किंवा गोठा बांधत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना पाळत आहेत आणि त्यांना खाऊ घालत आहेत. याचा अर्थ की गोमातेचा आशीर्वाद आपल्यासाठी फार महत्वाचा असतोय आणि तो आशीर्वाद काय येण्या गबाळ्यांना मिळत नाही. मित्र हो, गोमातेबद्दल जी काय माहिती आहे ती तुम्हाला मी सांगली. मला वाटते कदाचित निश्चितच माझी माहिती तुम्हाला समजली असेल. जर का माझी माहिती तुम्हाला समजली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशीच पुढली माहिती तुम्हाला माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी देत जाईल. धन्यवाद. जय हिंद.